जेव्हा जेव्हा मासे खाण्याचा विषय निघतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर लगेच समुद्राचे मासे येतात, जसे की सुरमई, पापलेट किंवा बांगडा. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या धरणात, नदीत आणि तलावात असे अनेक गोड्या पाण्यातील मासे बघायला मिळतात जे चवीला आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोड्या पाण्यातील असे टॉप 5 मासे सांगणार आहे जे तुमच्या शरीरासाठी खूप भारी आहेत. या लिस्टमधला नंबर 1चा मासा तर असा आहे जे मोठे मोठे डॉक्टर एखाद्या गंभीर आजारपणानंतर रुग्णाला मुद्दामून खायला सांगतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण बाजारात गेल्यावर हे मासे नेमके कसे ओळखायचे याची एकदम सोपी पद्धत सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या लिस्टमध्ये 5व्या नंबरवर जो मासा आहे त्याचं नाव आहे रूपचंद. आता बऱ्याच जणांना हा मासा माहिती नसेल, पण बाजारात गेल्यावर तुम्ही याला नक्कीच पाहिला असेल. रूपचंद हा गोड्या पाण्यातील असा मासा आहे जो दिसायला अगदी हुबेहूब समुद्रातील पापलेटसारखा दिसतो. म्हणूनच बाजारात याला बरेच लोक गोड्या पाण्याचा पापलेट असं म्हणतात. आरोग्याच्या दृष्टीनं विचार केला तर रूपचंद हा खिशाला अगदी सहज परवडणारा, तरीही उत्तम प्रतीचे प्रोटीन्स आणि फॅट्स देणारा अतिशय भारी मासा आहे. या माशामध्ये जे फॅटी ॲसिड्स असतात ते तुमच्या शरीराला दिवसभर लागणारी ऊर्जा खूप प्रमाणात देतात आणि कामाचा थकवा अजिबात जाणवू देत नाहीत. याशिवाय ज्या लोकांना आपली त्वचा कायम तजेलदार ठेवायची आहे आणि केस गळती थांबवायची आहे त्यांच्यासाठी या माशातील जीवनसत्वे खूप चांगल्या प्रकारे काम करतात. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बाजारात गेल्यावर या माशाला ओळखायचं कसं. तर मित्रांनो, हा मासा दिसायला एकदम चपटा आणि गोलाकाराचा असतो. याचा रंग चंदेरी आणि थोडा राखाडी असतो. पण याच्या पोटावर खालच्या बाजूला तुम्हाला एक हलकीशी लालसर किंवा गुलाबी रंगाची छटा पाहायला मिळेल. याच्या अंगावरचे खवले खूप बारीक असतात जे सहसा लांबून दिसत नाहीत. आणि या माशाची अजून सगळ्यात मोठी ओळख म्हणजे जेव्हा तुम्ही याचं तोंड उघडून बघाल तेव्हा तुम्हाला यामध्ये अगदी माणसांसारखे थोडे चपटे आणि पांढरे दात दिसतील. या दातांवरून तुम्ही सहज 100% खरा रूपचंद मासा ओळखू शकता. ज्यांना पापलेटची चव आवडते पण बजेट कमी आहे त्यांच्यासाठी हा मासा आरोग्याच्या आणि चवीच्या बाबतीत एक अतिशय उत्तम आणि फायदेशीर पर्याय आहे. आता वळूयात 4थ्या नंबरच्या माशाकडे, ज्याचं नाव आहे मृगळ. आपल्या भारतातील नद्यांमध्ये आणि तलावांमध्ये हा मासा खूप मोठ्या प्रमाणात आढळतो आणि गावाकडे तर या माशाला प्रचंड मागणी असते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून मृगळ हा मासा एक छुपा खजिनाच आहे असं म्हणायला हरकत नाही. या माशाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये व्हिटॅमिन ए खूप मोठ्या प्रमाणावर आणि नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध असते. आजकाल मोबाईल आणि कम्प्युटरच्या अतिवापरामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच डोळे कमकुवत व्हायला लागले आहेत. अशा वेळी डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी आणि चष्म्याचा नंबर वाढू न देण्यासाठी मृगळ मासा अत्यंत उपयुक्त ठरतो. या व्यतिरिक्त यामध्ये लीन प्रोटीन असते, म्हणजेच असं प्रोटीन ज्यामध्ये फॅट आणि या चरबीचा अंश अगदी नगण्य असतो. यामुळे ज्यांची पचनक्रिया कमकुवत आहे किंवा ज्यांना नेहमी गॅसेसचा त्रास होतो त्यांना हा मासा पचायला अतिशय हलका जातो. लहान मुलांच्या शारीरिक वाढीसाठी आणि त्यांच्या हाडांच्या बळकटीसाठी मृगळ खाणे खूप फायदेशीर मानलं जातं. बाजारात गर्दीच्या ठिकाणी हा मासा ओळखायचा कसा याची ही एक सोपी ट्रिक आहे. मृगळ माशाचे शरीर हे बाकीच्या माशांसारखे खूप फुगीर नसते, तर ते थोडे जास्त लांबट आणि निमुळते, म्हणजेच एखाद्या पाणबुडीसारखे असते. या माशाचे डोके आकाराने थोडे लहान असते आणि तोंड किंचित खालच्या दिशेने वळलेले असते, कारण हा मासा सहसा तलावाच्या तळाशी राहून आपले अन्न शोधतो. याचा रंग साधारणपणे खूप चमकदार चंदेरी असतो आणि याचे खालचे पर जे असतात ते तुम्हाला थोडे लालसर आणि गडद केशरी रंगाचे दिसतील. या 2-3 खुणांवरून तुम्ही अगदी लांबूनही मृगळ मासा अचूक ओळखू शकता. आपल्या लिस्टमध्ये 3ऱ्या नंबरवर आहे सर्वांचा लाडका आणि चवीला एकदम गोडसर असणारा कटला मासा. गोड्या पाण्याच्या माशांमध्ये कटला या माशाची एक वेगळीच हवा असते. आरोग्यासाठी हा मासा किती फायदेशीर आहे हे ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. कटला माशामध्ये झिंक, कॅल्शियम आणि हाय क्वालिटी प्रोटीन्स अक्षरशः ठासून भरलेले असतात. ज्या लोकांना सांधेदुखीचा भयंकर त्रास आहे, गुडघ्यांमध्ये कटकट आवाज येतो किंवा ज्यांची हाडे वयानुसार ठिसूळ व्हायला लागली आहेत त्यांच्यासाठी कटला मासा हा कॅल्शियमचा एक उत्तम नैसर्गिक डोस आहे. तसेच या माशामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. आता हा मासा बाजारात ओळखायचा कसा? कटला मासा ओळखणे जगातील सर्वात सोपे काम आहे. या माशातील सर्वात मोठी खूण म्हणजे अतिशय मोठे आणि रुंद डोके.
पूर्ण शरीराच्या तुलनेत याचं डोकं लक्षवेधी असतं. दुसरी खूण म्हणजे या माशाचा जो खालचा जबडा असतो तो वरच्या जबड्यापेक्षा थोडा वरच्या दिशेने पुढे आलेला असतो. कटला माशाचे शरीर इतर माशांसारखे लांबट नसते, तर ते खूप रुंद, जाडजूड आणि फुगीर असते. पाठीवरचा रंग थोडा गडद राखाडी असतो आणि पोटाकडचा भाग एकदम पांढरा शुभ्र आणि चंदेरी असतो. याचे खवले सुद्धा आकाराने बरेच मोठे असतात. जेव्हा तुम्ही फिश मार्केटमध्ये जाल तेव्हा फक्त याच्या मोठ्या डोक्यावरून आणि फुगीर शरीरावरून तुम्ही एका सेकंदात खरा कटला मासा शोधून काढू शकता. मित्रांनो, आता नंबर 2 वर आहे भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि गोड्या पाण्यातील माशांचा राजा मानला जाणारा रोहू मासा. तुम्ही कोणत्याही गावात किंवा शहरात जा, तुम्हाला रोहू मासा सगळीकडे नक्की बघायला मिळेल. पण हा फक्त प्रसिद्धच नाहीये, तर आरोग्याच्या बाबतीत याचे फायदे जबरदस्त आहेत. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की रोहू हा अशा दुर्मिळ माशांपैकी आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन सी खूप चांगल्या प्रमाणात आढळतं. सहसा माशांमध्ये व्हिटॅमिन सी जास्त नसतं, पण रोहूमध्ये ते असल्यामुळे हा मासा तुमची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड वेगानं वाढवतो. यासोबतच रोहूमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आणि उत्तम दर्जाचे प्रोटीन्स भरपूर असतात, जे तुम्हाला हृदयाला तरुण ठेवतात आणि मेंदूला एकदम शार्प बनवतात. फॅटचे प्रमाण कमी असल्यामुळे हा हृदयाच्या रुग्णांसाठी पूर्णपणे सुरक्षित मानला जातो. आता बाजारात रोहू आणि कटला या 2 माशांमध्ये लोकांचा खूप गोंधळ उडतो. तर रोहू अचूक कसा ओळखायचा हे नीट समजून घ्या. कटला माशाच्या तुलनेत रोहू माशाचे डोके आकाराने खूपच लहान असते. दुसरी महत्त्वाची खूण म्हणजे रोहू माशाचा वरचा जबडा खालच्या जबड्यापेक्षा थोडा पुढे आलेला असतो, ज्यामुळे त्याचे तोंड थोडे गोलाकार दिसते. रोहूच्या पाठीवरचे खवले थोडे निळसर किंवा तपकिरी रंगाचे असतात, तर पोटाकडचा आणि बाजूचा भाग एकदम चमकदार चंदेरी असतो. जर तुम्ही या माशाला उन्हात किंवा प्रकाशात नीट निरखून पाहिलं तर तुम्हाला त्याच्या चंदेरी अंगावर एक हलकीशी लालसर किंवा सोनेरी छटा चमचमताना दिसेल. या काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही बाजारात होणारी तुमची फसवणूक टाळू शकता आणि एकदम फ्रेश रोहू मासा घरी आणू शकता. आता वेळ आली आहे आपल्या लिस्टमधील नंबर 1च्या माशाची, ज्याला पाहिल्यावर गावाकडच्या जुन्या आठवणी नक्कीच ताज्या होतात. त्या माशाचं नाव आहे मरळ. गोड्या पाण्यातील माशांमध्ये मरळ या माशाला आयुर्वेदात आणि पारंपरिक वैद्यकशास्त्रामध्ये एखाद्या औषधासारखं महत्त्व दिलं गेलं आहे. मरळ माशामध्ये शरीराची झीज भरून काढण्याची प्रचंड नैसर्गिक ताकद असते. यात असलेले अमिनो ॲसिड, लोह आणि हाय क्वालिटी प्रोटीन्स डॅमेज झालेल्या पेशींना आणि ऊतींना अतिशय वेगानं रिपेअर करतात आणि रक्ताची कमतरता एका झटक्यात दूर करतात. ज्यांना अशक्तपणा जाणवतो त्यांच्यासाठी मरळ हा मासा एक वरदानच आहे. आता बाजारात हा मासा ओळखायचा कसा? हा मासा ओळखणं अतिशय सोपं आहे. या माशाचं डोकं अगदी एखाद्या सापासारखं दिसतं, म्हणूनच याला स्नेक हेड मुरेल असे इंग्रजीत म्हणतात. याच्या अंगावर तुम्हाला गडद तपकिरी किंवा काळसर रंगाचे पट्टे आणि छोटे छोटे ठिपके पाहायला मिळतील. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे या माशामध्ये बारीक काटे अजिबात नसतात. मध्यभागी फक्त एकच मोठा काटा असतो. त्यामुळे लहान मुलांपासून ते घरातल्या वृद्ध माणसांपर्यंत सगळेच जण हा मासा डोळे झाकून आणि बिनधास्तपणे खाऊ शकतात. आरोग्याची जलद रिकव्हरी करण्यासाठी मरळ या माशाच्या आसपासही दुसरा कोणता मासा टिकू शकत नाही. तर मित्रांनो, हे होते आरोग्यासाठी सर्वात उत्तम आणि गुणकारी असे गोड्या पाण्यातील टॉप 5 मासे. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की धरणातील किंवा नदीतले बाकीचे मासे आरोग्यासाठी खराब आहेत. या 5 माशांव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आहारात चिलापी, पाबदा, ग्रास कार्प, सिल्व्हर कार्प आणि स्थानिक पातळीवर मिळणारे वाम किंवा शिवडा यांसारखे मासेसुद्धा नक्कीच खाऊ शकता. हे सर्व मासेसुद्धा शरीराला भरपूर ताकद आणि वेगवेगळी जीवनसत्वे पुरवतात.